नमस्कार. आजचा दिवस आमच्या शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावा असा होता. ज्ञान, निसर्ग, कुतूहल, आनंद आणि निरागस असू याचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली. आमची शैक्षणिक सहल कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील केसरी या प्रसिद्ध फिश ॲक्वेरियमला आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा उत्साह शब्दात मावणार नाही असा होता, कारण ते पुस्तकातील चित्रांमधील जग प्रत्यक्ष पाहणार होते, रंगीबेरंगी माशांच्या अद्भुत दुनियेत फिरणार होते. सकाळपासून मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती. बसमध्ये गाणी, हास्य, प्रश्नांची सरबत्ती आणि आज आपण काय पाहणार याची उत्सुकता वातावरणात दरवळत होती. केसरी येथे पोहोचल्यावर प्रथम आम्हाला निसर्ग समृद्ध अशा परिसराने मोहून टाकले. चहूबाजूने हिरवाईने नटलेली झाडे, त्यामध्ये असणारं हे केसरीचं फिश ॲक्वेरियम. येथे फक्त फिश ॲक्वेरियमच नाही, तर नाजूक धबधबा, झुलता साखळी पूल या सगळ्या दृश्याने मन भारावून गेले. विद्यार्थ्यांनी त्या झुलत्या साखळी पुलावरून जाताना अनुभवलेला रोमांच त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यानंतर आजूबाजूचा परिसर पाहून झाल्यावर आम्ही ॲक्वेरियममध्ये प्रवेश केला. यानंतर आम्ही प्रत्यक्ष फिश ॲक्वेरियम पाहण्यासाठी गेलो. जणू काही आम्ही एका वेगळ्याच विश्वात फिरत होतो. पारदर्शक काचेच्या टाक्यांमध्ये रंगांची उधळण करणारे विविध प्रकारचे मासे अलगद पोहत होते. निळे, पिवळे, लाल, केशरी, चंदेरी प्रत्येक माशाचा रंग, आकार, हालचाल वेगळी, मोहक आणि अद्भुत होती.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल दाटून आले होते. काही मुले पुन्हा पुन्हा त्याच माशाकडे पाहत होती, जणू काही त्यांच्याशी मैत्रीच करत होती. ॲक्वेरियमच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहण्याची संधी मिळाली. यामध्ये वेगवेगळ्या पोपटांच्या प्रजाती, शांतपणे पहुडलेली कासवे, विविध प्रकारचे सरडे, खट्याळ माकड आणि पाण्यामध्ये मनसोक्त फिरणारे बदक विद्यार्थ्यांनी पाहिले. शहामृगाचे दर्शन तर विशेष आकर्षण ठरले. मुलांनी उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत त्याचं नीट निरीक्षण केलं. दुपारी सर्वांनी एकत्र बसून केलेली पोटपूजा हा देखील एक सुंदर अनुभव होता.
यानंतर आम्ही कुडाळ तालुक्याच्या दिशेने निघालो, ज्या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांना स्विमिंग पूलकडे न्यायचं होतं. दिवसभराचा आनंद अजूनही ओसंडून वाहत होता. स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्यावर तो आनंद शिगेला पोहोचला. विद्यार्थ्यांनी स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त जलक्रीडा केली. ही फक्त जलक्रीडा नव्हती, तर भीतीवर मात करण्याचा धडा, आत्मविश्वास वाढवण्याची संधी आणि समूहात आनंद साजरा करण्याची कला होती. पाण्यामध्ये मनसोक्त डुंबल्यानंतर सगळेजण घराच्या दिशेने निघालो. अशा सहली विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्व घडवतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी देतात.